शिवसेनेनं इतकं दिलं किंवा घडवलं, ती शिवसेना तो बाळासाहेबांचा पक्ष किंवा उद्धवजींची साथ का सोडलीत? नाही बघा, त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती. मी पण त्यावेळी देखील सोडत असताना काय फार मोठं चांगल्या आनंदानं सोडलं असं नसतं. त्यावेळची परिस्थिती काय होती, मी त्यावेळी देखील म्हणायचो की आमच्या विठ्ठलाला मंदिराच्या बाहेर काढलं. खरं म्हणजे ही फार मोठी चूक होती असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतंय. याविषयी मला फारसं जास्त काही बोलायचं नाही, पण मला कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की शिवसेना प्रमुखांची जी ताकद होती, जे त्यांचं म्हणजे रिमोट कंट्रोल होता, ते त्या पद्धतीनं उद्धवजींनी जर एकनाथ शिंदेंच्या ताब्यात बाकी सर्व देऊन रिमोट कंट्रोल ताब्यात ठेवला असता तर निश्चितपणे ती ताकद, ती सर्व ठाकरे घराण्याची ताकद तशी राहिली असती. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यावेळेला शिवसैनिकांना किती न्याय मिळायचा. मुख्यमंत्री झाले, आम्हाला आनंद होता, आम्ही होतो त्यांच्यासोबत होतो आम्ही. पण लक्षात घ्या, ज्यावेळी मीच 2019ला काही कारणानं निवडणूक हारलो, एखादी दंगल झाली, त्यामध्ये मला गोवण्यात आलं आणि मग ती मी हारलो निवडणूक, मला मान्य होती. पण ज्यावेळेला पोट निवडणूक लागली त्यावेळेला 2 वर्षात ते आमचे स्थान त्यावेळेचे आमदार आजारानं काही एक्सपायर झाले. पण मला त्यावेळेला निवडून येण्याची परिस्थिती होती पुन्हा. कारण शेवटी फरक कळत असतो जनतेला, पहिला कोण होतं आत्ता असणारं काय. तर जनतेनं परत ठरवलं होतं, पण ती काँग्रेसची सीट असल्यामुळं मला त्या ठिकाणी लढता आलं नाही. मग 2024ला परत ज्यावेळी निवडणुका होणार होत्या त्यावेळी मी कुठून लढणार निवडणूक, हा एक प्रश्न माझ्यापुढं होताच. आणि बघा, आज एकनाथजी शिंदे साहेब हे जसं शिवसेना प्रमुख महाराष्ट्रातील तमाम सर्व शिवसैनिकांचे, हिंदू धर्मियांचे, आपण त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतो, तसं आज एकनाथ शिंदे साहेब हे शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल, प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज शिवसेना मोठ्या दिमाखीमध्ये वाढते असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. पण ही जी प्रोसेस आहे ती जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल की असा तो कुठला ट्रिगर पॉइंट होता की ज्यावेळी असं वाटलं की आता बस, आता ही वेळ आलेली आहे की आपण निघालं पाहिजे, आणि कोणी बोलावणं पाठवलेलं आणि कशा पद्धतीनं गुवाहाटीला गेलात? नाही बघा, मी एक कार्यकर्ता असल्यामुळं सर्वांचंच लक्ष माझ्यावर असायचं. मग अगदी उद्धवजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, म्हणजे सर्वच मंडळी माझ्यावर एक नजर असायची की बाबा एक चांगला कार्यकर्ता आपला आहे. तर खऱ्या अर्थानं मी त्याच्यापेक्षा जास्त असं म्हणेन की आम्ही 2009ला माझी पहिली टर्म, 2014ला मी परत निवडून आलो. म्हणजे युती तुटून सुद्धा त्यावेळेला मी चांगल्या मतानं भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसच्या उमेदवाराच्या पेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आलो. 2019ला माझा पराभव झाला. पण हे सगळं होत असताना 2009 पासून सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्यासाठी प्रचंड काही गोष्टी केल्या की जे करणं अपेक्षित होतं. त्यांचं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी आमच्यावर असायचं. आम्हाला प्रत्येक गोष्टी, काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, पोलिसांचे काही प्रॉब्लेम असतील, काही जरी म्हटलं तरी विरोधी पक्षात काम करत असताना या गोष्टी आपल्याला सातत्यानं जाणवत असतात. तर त्यांनी सातत्यानं आमच्याकडे लक्ष ठेवलं. आणि ते लोकप्रतिनिधी असतील, आता थोडक्यात एक उदाहरण सांगायचं म्हणजे कोल्हापूरला 2019ला आणि 21ला मोठ्या प्रमाणात महापूर आला. त्या ठिकाणी प्रचंड मदत त्यांनी केली लोकांना. म्हणजे असं त्यांचं एक वेगळं धोरण असायचं की पक्षवाढीचं त्यांचं नेहमी धोरण असायचं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं त्यांचं धोरण असायचं. आणि मग म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की शिवसेना आज एकसंघ राहायची असेल आणि तिथं पक्ष म्हणून चालवण्याची कोणाची ताकद असेल, शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासून शिवसेना चालवण्याची कोणात ताकद असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांच्यात आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे